आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। तहसीलदार प्रवीण धानोरकर यांचे आवाहन। मतदाना दिवशी तहसील कार्यालय परिसरात 200 मीटर प्रवेश बंदी। 18 जून रोजी विधान परिषद निवडणूक मतदान नियम भंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा। विधान परिषद निवडणूक 2026च्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदान केंद्र परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। गुरुवार दिनांक 18 जून रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत प्रशासकीय भवन जत येथील तहसील कार्यालयात मतदान पार पडणार आहे। मतदान प्रक्रिया शांततापूर्ण, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी तहसील प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत। मतदान केंद्र असलेल्या तहसील कार्यालयापासून 200 मीटर परिसरात मतदानाच्या दिवशी मतदार, निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। मतदान सुरू होण्यापूर्वीपासून ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही प्रवेशबंदी लागू राहणार असून परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क राहणार आहे। गुरुवार गर्दी टाळावी, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच मतदारांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी केले आहे। प्रवेशबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे। त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।